नमस्कार. आपण पाहत आहात दवंडी न्यूज. आजची मोठी आणि शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शिक्षण सेवकांची आधीची सेवाही आता ग्राह्य धरणार. 3 वर्षांची अट झाली रद्द. शिक्षण विभागाच्या या नव्या निर्णयामुळे राज्यातील लाखो शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोलापूर. शिक्षण सेवक योजनेतील शिक्षकांची एका पदावरून दुसऱ्या पदावर नियुक्ती झाली तरी त्यांच्या आधीच्या सेवेलाही आता ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामुळे पूर्वी असलेली 3 वर्षे मानधन तत्वावर काम करण्याची अट रद्द करण्यात आली असून आता संबंधित शिक्षकांना केवळ 2 वर्षे मानधन तत्वावर काम करावे लागणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच 100% अनुदानित शाळांमधील शिक्षण सेवकांना हा नियम लागू असणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शिक्षण सेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच 100% अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षण सेवकांसाठी राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता शिक्षण सेवकांची एका पदावरून दुसऱ्या पदावर नवीन नियुक्ती झाली तरी त्यांच्या आधीच्या सेवेला ग्राह्य धरण्यात येणार आहे. पूर्वी जर एखाद्या शिक्षकाची एका पदावरून दुसऱ्या पदावर नियुक्ती झाली तर त्यांना पुन्हा 3 वर्षे शिक्षण सेवक म्हणून काम करावे लागत होते. मात्र आता सरकारच्या या निर्णयामुळे पुन्हा 3 वर्षे काम करण्याची गरज राहणार नाही. या निर्णयामुळे शिक्षकांच्या सेवेला योग्य न्याय मिळणार असल्याची भावना शिक्षण सेवकांमध्ये व्यक्त होत आहे. 3 वर्षे मानधन तत्वावर काम करण्याची अट आता रद्द करण्यात आली असून संबंधित शिक्षण सेवकांना केवळ 2 वर्षे मानधन तत्वावर सेवा बजावावी लागणार आहे. हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच 100% अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षण सेवकांना लागू होणार आहे. विशेषतः एका पदावरून दुसऱ्या पदावर नियुक्ती झालेल्या शिक्षकांना याचा थेट लाभ मिळणार आहे. दरम्यान, शिक्षण सेवकांची बदली, पदोन्नती किंवा अन्य कारणाने दुसऱ्या पदावर नियुक्ती झाल्यास त्यांच्या आधीच्या सेवाकालाचा विचार केला जाणार आहे. नवीन नियुक्ती झाल्यानंतर संबंधित शिक्षण सेवकाने पूर्वी केलेली सेवा कालावधी ग्राह्य धरला जाणार आहे. यामुळे शिक्षकांना पुन्हा सुरुवातीपासून शिक्षण सेवक म्हणून सेवा करण्याची गरज उरणार नाही. सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षण सेवकांना सेवास्थैर्य मिळण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आमचा दवंडी YouTube चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल.